श्रोतेहो नमस्कार. आपण सर्वजण उद्योग याविषयी अतिशय कुतूहलाने बघतो. आपल्या मनात अनेक प्रश्न पण आहेत आणि कोकणाचा औद्योगिक विकास हा आता सतत चर्चेत येणारा विषय आहे आणि म्हणून आज आम्ही उद्योगपती दीपक गद्रे यांना इथे आकाशवाणीच्या स्टुडिओजमध्ये बोलवलेलं आहे. तुम्ही आता उद्योगात सगळ्या विश्वात इतके वावरता, जगभर वावरता. हो. तर तुम्ही कोकणाकडे जेव्हा बघता तेव्हा तुम्हाला काय अपॉर्च्युनिटीज दिसतात आणि आज आपण कुठे आहोत असं वाटतं? मी ॲक्च्युली कोकणामध्ये इथे आलो आणि ज्या वेळेला मी मासळीचा व्यवसाय करायला सुरुवात केली, तेव्हा माझ्यासमोर मासळीच्या व्यवसायाबरोबर ह्याच्यामधल्या सिलिका वाळूचं काय व्हॅल्यू ॲडिशन करता येतं का? नंतर इथे बॉक्साईट आहे. बॉक्साईटमधून ॲल्युमिनियम करणं खूपच मोठा व्यवसाय आहे. तो एकट्या दुकट्याचं काम नाही आहे. परंतु त्यावेळेला बॉक्साईटपासून तुरटी किंवा ॲलम बनवणं हा एक छोटासा व्यवसाय होता. त्याचाही मी विचार केला होता. तर मला असं नेहमी वाटायचं की कोकणामध्ये जर यायचं असेल तर कोकणामधली जी काय साधन सामुग्री आहे त्याचा व्हॅल्यू ॲडिशन करणं हा एक मोठा ऑपॉर्च्युनिटी इथे असू शकते. आणि त्या अनुषंगाने मी जेव्हा विचार करत होतो त्याच वेळेला मी ह्या मासळीच्या धंद्यामध्ये आलो. हा जो फिश प्रोसेसिंग हा संबंध जो उद्योग आहे तर हा समुद्रावर अवलंबून आहे आणि मग जेवढा फिश येणार त्याच्यावर तो अवलंबून आहे. तर जास्तीत जास्त रॉ मटेरियल मिळावं किंवा ते अधिक लवकर वेगाने कारखान्यापर्यंत यावं तर याच्यासाठी काही यंत्रणा विकसित होत गेल्या? सुरुवातीला काय होतं पहिल्यांदा की आपल्याकडे जी पारंपरिक मासेमारी होती त्याचा जर तुम्ही विचार केला तर जवळजवळ मला वाटतं 60 सालाच्या आसपास ह्याच्यामध्ये मेकॅनायझेशन पहिल्यांदा इंडो नॉर्वेजियन प्रोजेक्टमधून आलं आणि त्याची सुरुवात झाली होती केरळमध्ये. आणि मग ते हळूहळू पर्कोलेट होत होत पुढे महाराष्ट्रापर्यंत आलं आणि गव्हर्नमेंटनी त्याचं प्रमोशन केलं. म्हणून पहिल्यांदा लोकांना गव्हर्नमेंटच मेकॅनाइज ट्रॉलर जे होते ते अत्यंत अल्प किमतीमध्ये देऊन त्याचा प्रसार करत होते. तर त्यावेळेला जेव्हा मासेमारी फक्त पारंपरिक पद्धतीने होती त्या समुद्रामध्ये मासे भरपूर होते. त्याच्यामुळे ज्या काय मेकॅनाइज ट्रॉलर इथे आल्या त्यांच्याकडनं मासेमारी खूप मोठ्या प्रमाणात व्हायला लागली. आणि ती पहिल्यांदा जेव्हा मासेमारी होत होती तेव्हा त्याच वेळेला कोळंबीच्या निर्यातीचा धंदा हा उदयकालामध्ये होता. कोळंबी प्रक्रिया करण्याकरता मुंबईमध्ये जायची. रत्नागिरीमध्ये कोणीही पहिल्यांदा प्रक्रिया करत नव्हतं. पण मग त्याच्यानंतर रत्नागिरीमध्ये मुंबईच्या कॅसल रॉक नावाची कंपनी होती त्यांनी सुरुवात केली. मग इथे धानू म्हणून होते त्यांनी सुरुवात केली. मग चौगुले पण इथे आले होते गोव्याचे, त्यांनी सुरुवात केली. आणि इथेच हळूहळू मग व्हॅल्युएडिशन व्हायला लागलं. त्यावेळेला मागणीपेक्षा रॉ मटेरियल भरपूर असल्यामुळे त्या धंद्याला इथे हळूहळू ऊर्जित अवस्था यायला लागली होती. आणि लोकांनासुद्धा पारंपरिक पद्धतीने मासे मारणारे जे लोक होते त्यांना हे मेकॅनायझेशन झाल्यामुळे त्यांच्या उत्पन्नामध्ये भरपूर फरक पडायला लागला होता. म्हणून सगळ्या लोकांचा ओढा ह्या मासेमारी धंद्याकडे होता. त्यावेळेला तिथे एक डॉक्टर रानडे म्हणून अतिशय अभ्यासू व्यक्ती त्याच्यामध्ये होत्या. ते योगायोगाने माझाने त्यांचा बऱ्यापैकी सहवास होता. तर ते मला त्याच वेळेला असं म्हणायचे की दीपक, ह्याच्यामुळे आत्ता फक्त सगळ्यांना मासे मारायला आपण शिकवतोय, माशाचं संवर्धन काय करायला शिकवत नाही आहोत. त्यामुळे एक दिवस असा येणार आहे की बोटी जास्तीने मासे कमी होतील. अच्छा. ती आता परिस्थिती हळूहळू यायला लागलेली आहे. पण जेव्हा तुम्ही स्वतः या व्यवसायामध्ये आलात तर आजूबाजूला हे सगळं दिसत होतं, रॉ मटेरियल भरपूर आहे, त्याची काही कमी नाही आहे. पण या सगळ्याचं एका इंडस्ट्रीत ज्या वेळेला आपण कन्व्हर्ट करतो, कारण बऱ्याच गोष्टी आहेत ते काही सगळ्या इंडस्ट्रीत कन्व्हर्ट होत नाही आहेत, तर ते तुम्ही कसं फॉर्म्युलेट केलं सगळं? मी ज्या वेळेला ह्या व्यवसायामध्ये आलो तेव्हा माझे जी काही कौटुंबिक कारणं होती किंवा माझी जी काही अडचणी होत्या त्यामुळे ह्या कोळंबीच्या व्यवसायामध्ये मी कायम स्थिरस्थावर होऊ शकत नव्हतो. त्यामुळे माझे जे बाकीचे प्रतिस्पर्धी होते किंवा ज्यांच्यामध्ये मी उशिरा याच्यामध्ये आलो होतो ते लोक खूप मोठे होते आणि मी अतिशय अत्यल्प पद्धतीने काम करत होतो. मी सुरुवात कशी केली मग? तर मी पहिल्यांदा टाटा ऑइल मिल करता प्रक्रिया करण्याकरता सुरुवात केली. कारण टाटा ऑइल मिलचे लोक कोळंबी रत्नागिरीमध्ये घ्यायचे आणि मुंबईला घेऊन जाऊन तिथे त्याची प्रक्रिया करून ते निर्यात करायचे. तर मी त्यांना प्रपोजल असं दिलं की मी तुमच्याकरता रत्नागिरीमध्येच प्रक्रिया करून देऊ शकतो. ते कसं केलं तर इथे मच्छीमार संघ म्हणून कोऑपरेटिव्ह जी सोसायटी होती त्यांनी एक तिथे कोल्ड स्टोरेज बांधायला सुरुवात केली होती. आणि म्हणून त्यावेळेला मी त्या कोल्ड स्टोरेजचे जे कोण संचालक होते त्यांना जाऊन भेटलो आणि मी त्यांना असं म्हटलं होतं की तुम्ही पहिल्या 2 वर्षात काय लगेच 100% त्याची कॅपॅसिटी वापरू शकणार नाही. त्याच्यामुळे मला थोडासा त्यातला भाग तुम्ही काही भाड्याने देऊ शकाल का? तर त्यांनाही ती कल्पना आवडली. म्हणून मग आम्ही काय केलं की ते म्हणले फक्त आमच्या प्रोसेसिंग हॉलमध्ये
तुम्हाला काम करता येणार नाही. म्हणून जे मच्छीमार संघाचा जो कारखाना होता त्याच्या बाहेरच्या बाजूला आम्ही एक झोपडीवजा प्रोसेसिंग हॉल बांधला होता आणि तिथे आम्ही ती टाटा ऑइल मिल करता जी त्यांच्या सप्लायरकडून कोळंबी घेत होतो ती तिथे आणून तिथे त्याची ग्रेडिंग वगैरे करून फ्रीजिंग करण्याकरता मच्छीमार संघामध्ये घेऊन येत होतो आणि तिथे फ्रीजिंग करून त्यांना फिनिश प्रॉडक्ट जो ते डायरेक्टली एक्सपोर्ट करू शकत होते ते मुंबईत द्यायला सुरुवात केली. तर आमची एंट्री या व्यवसायामध्ये अशा प्रकारे झाली. आणि मग त्याच्यानंतर जवळजवळ 1978 सालामध्ये आम्ही स्वतःचा इथे फ्रीजिंग प्लांट आणि कोल्ड स्टोरेज अनएम्प्लॉईड ग्रॅज्युएट स्कीमखाली MSFC आणि CCOM ह्यांच्याकडनं वित्तीय सहाय्य घेऊन आम्ही ती सुरुवात केली. आणि त्याही वेळेला कोळंबीच्या खरेदीमध्ये भरपूर स्पर्धा असल्यामुळे आम्हाला काय अपेक्षित त्याच्यात यश येत नव्हतं. परंतु एकदा फ्रीजिंगचे सगळे इस्टॅब्लिशमेंट तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये कोळंबी व्यतिरिक्त आणि काय काय फ्रीजिंग करू शकतो असा जेव्हा आम्ही शोध घ्यायला सुरुवात केली त्यावेळेला आम्हाला पहिल्यांदा वाचनामध्ये हे सुरिमी म्हणजे आमचं आता जे प्रॉडक्ट आहे म्हणजे फिश पेस्ट त्याची माहिती मला डॉक्टर रानडेंच्या MBRSच्या लायब्ररीमध्ये झाली. फ्रीज ड्राईंगची माहिती तिथे झाली. या दोन्ही गोष्टींचा मी वाचन करून ठेवलं होतं. आणि कोळंबी विक्रीच्या कामाकरता जेव्हा जेव्हा मी जपानला जात होतो, कोरियाला जात होतो त्यावेळेला मी त्यांच्याशी बोलताना असं बोलायचो की आम्ही भारतामध्ये सुरिमी पण बनवू शकतो. पण त्यावेळेला ते जपानमधले लोक पर्टिक्युलरली मला नेहमी डिस्करेज करायचे. ते म्हणायचे ते टेक्नॉलॉजी खूप मोठी आहे, ते तुम्हाला जमणार नाही, अमुक नाही तमुक नाही. परंतु एकदा कोरियामध्ये मी गेलो असताना मला एका गावामध्ये एकदम रस्त्याच्या शेजारीच एका झोपडीवाजा जागेमध्ये एक जण सुरिमी बनवत होता. ते जेव्हा मी बघितलं तेव्हा मला वाटलं जर ते कोरियामध्ये इथे अशा प्रकारे होऊ शकतं तर भारतात नक्की होऊ शकतं. म्हणून मी त्या दृष्टीने त्याचा मागोवा घ्यायला सुरुवात केली आणि मग कोरियन इक्विपमेंट आम्ही पहिल्यांदा भारतामध्ये आणली. आणि त्यावेळेला आम्ही कोरियातले 2 टेक्निशियन पण भारतामध्ये घेऊन आलो होतो त्या मशिनरी सप्लाय करणाऱ्या माणसाच्या मार्फत. आणि मग त्यांच्याकडून आम्ही सुरुवातीला पहिल्यांदा सुरिमी बनवण्याचे धडे घेतले आणि मग नंतर आमचा व्यवसाय व्यवस्थित पद्धत सुरू झाला. आता हा सगळा जो प्रवास आहे तर त्यावेळेला कोकणातलं औद्योगिक वातावरण कसं होतं? त्यावेळेला कोकणामध्ये औद्योगिक वातावरणाचं खूप मोठं काही नव्हतं. त्याच्यामुळे आम्हाला माणसं पण हवी तेवढी त्यावेळेला मिळत होती. इथे भरपूर माणसं अवेलेबल असायची. आज आता तशी परिस्थिती नाही आहे. आज आमच्या व्यवसायाकरता जी लागणारी माणसं आहेत ती आता ताबडतोब आम्हाला इथल्या इथे मिळत नाही. त्यामुळे आमच्यासमोर आता येणाऱ्या पुढच्या काही वर्षांमध्ये माणसं कशी जमवायची, माणसांना कसं आणायचं हा प्रश्न होणार आहे. हाताने काम करणारी माणसं, बाकी ऑफिसमध्ये भेटणारी माणसं भरपूर आहेत, पण हाताने काम करणारी जी माणसं असतात, लेबर इंटेन्सिव्ह काम जे आहे त्याच्यामध्ये आपली माणसं थोडी आता कमी पडायला लागली. त्या प्रमाणात आता माणसं उपलब्ध नाही आहेत. एका बाजूला हा गोष्ट आहे. दुसऱ्या बाजूला आता मासळीच्या धंद्यामध्ये जी खलाशी वर्ग आहे, खलाशी वर्गामध्ये आपली माणसं कोणीही काम करणारी विशेष नाही आहेत. त्या सगळे खलाशी हे केरळमधले किंवा ओरिसामधले, कर्नाटकमधले. आणि आता तर मी असं ऐकतो पळचे लोक इथे आंब्याकरता आलेले आहेत, त्यातले काही लोक आता बोटींवर खलाशी म्हणून पण गेलेले. जो ट्रान्झिशन फेज असते तर त्याच्यामधनं पूर्वी ते इथे फक्त इथला आंबा बाहेर जायचा, आता नंतर ज्या पद्धतीने तुम्ही इथे उद्योगाला सुरुवात केली इथे प्रोडक्शन व्हायला लागलं. आता तिसरा जो टप्पा आहे आता की आता आपण कदाचित अजून दुसऱ्या कुठल्या तरी इंडस्ट्रीकडे हा प्रदेश वळेल, तर हे ट्रान्झिशन कसं असेल असं वाटतं तुम्हाला? नाही, आता काय झालं आहे की आपल्याकडे सुद्धा शैक्षणिक लेवल खूप वाढायला लागलेली आहे आणि कम्युनिकेशन खूप वाढायला लागलेलं आहे. त्याच्यामुळे सगळ्याच लोकांच्या मनात काही ना काही ॲस्पिरेशन आहेत. पण आत्ता आपल्याकडे असं झालेलं आहे की हाताने काम करण्याच्या कामाकडे लोकांचा कल जास्ती नाही आहे. कारण कदाचित त्याला मला असं वाटतं की जे लोक पूर्वी शिकलेले नव्हते, जे हाताने काम करणारे लोक होते, त्यांची मुलं जेव्हा त्यांनी मेहनत करून शाळात आणि कॉलेजमध्ये पाठवली तेव्हा कदाचित घरूनच त्यांना एक असा मेसेज जात असावा की आम्ही खूप कष्ट काढले, तुम्ही कष्टाची कामं करू नका. तर त्याच्यामुळे कामाच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो सगळ्याच लोकांना आता फक्त मॅनेजरियल किंवा सुपरवायझरी काम करायला पाहिजे, पण हाताने काम करायला नको असं आता मला थोडंसं दिसायला लागलेलं आहे. तर तो एक मोठा ह्याच्या पुढच्या काळामध्ये जर कोकणात काही इंडस्ट्रीज वाढायच्या असल्या तर त्याच्यामध्ये हा प्रश्न कदाचित नक्कीच येऊ शकतो की जरी आज लोक म्हणत असले की तुम्ही तिथल्याच लोकांना कामं दिली पाहिजेत, पण इथले सगळे लोक ती कामं करायला तयार असायला पाहिजेत ना. इंडस्ट्री म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये हाताने काम करणारी पण माणसं पाहिजेत आणि मिडल मॅनेजमेंट पण पाहिजेत आणि सिनियर पण पाहिजेत. पण हाताने काम करणारी माणसं जर पुढेच आली नाहीत तर कदाचित त्यावेळेला बाहेरची माणसं ती येऊ शकतील. मग ऑटोमेशनचा एक खूप मोठा धोका तुम्हाला जाणवतो?
अजूनही एवढा मोठा नाही आहे, पण ऑटोमेशन येणार आहे आणि ते सकारात्मक बघितलं पाहिजे आपण. कारण अच्छा. माझ्या मताप्रमाणे कोणताही जो बदल आहे की नाही, त्याच्याकडे निगेटिव्ह दृष्टीने न बघता त्याच्यातून अजून पुढे काय चांगलं होईल असं आपण बघितलं पाहिजे. ऑटोमेशन जर आलं तर त्याच्यामुळे अजून व्हॅल्यू ॲडिशन वाढणार आहे. जेवढी माणसं, मग आत्ताच तुम्हाला बोललो की माणसं कमी आहेत, तर कमी माणसात जास्त संधी मग होऊ शकतात त्याच्यामुळे. जसं मी बोलताना सुद्धा अगदी ऑटोमेशनचा धोका हा शब्द वापरला, कारण ही आपली एक जनरल सायकी आहे की जसं यंत्र येईल तसं माणसाचं महत्त्व कमी होत जाईल. डायव्हर्सिफिकेशन जे आहे, उद्योगाचं डायव्हर्सिफिकेशन, ते आपल्या इथे कोकणात होताना दिसतंय. आता अजूनपर्यंत मोठं दिसत नव्हतं, पण आता ह्याच्यापुढे होणार आहे नक्कीच. कारण आपल्याकडे मी मगाशी बोलल्याप्रमाणे मासळीच्या व्यतिरिक्त इथे बॉक्साईट भरपूर आहे, इथे सिलिका वाळू आहे. तर आज काय होतं, इथली सिलिका वाळू फक्त खणून मुंबईला जाते किंवा आणि कुठे जाते, मग त्यात काहीतरी फाउंड्रीला लागणारी वस्तू बनवता येते, ग्लास इंडस्ट्रीमध्ये वाळू जाते. मला असं वाटतं की इकडे ग्लास इंडस्ट्री येऊ शकते. जर सिलिका वाळू हा त्याचा जर मेजर कॉम्पोनंट असेल, तर ग्लासला तर सतत जिकडे तिकडे डिमांड असते, इथे ग्लासची इंडस्ट्री होऊ शकली पाहिजे. त्याचप्रमाणे इथे बाकीच्या ज्या काय बॉक्साईट आहे, मागे इथे मोठी अल्युमिनियमची कंपनी येणार होती, पण ती तशीच राहिली. त्याला काय कारण असेल ते मला आत्ता माहिती नाहीत, परंतु ह्या गोष्टीकडे आल्या पाहिजेत. तुमचा तर उद्योग क्षेत्राशी एवढा परिचय आहे, जगभर तुम्ही जात असता. आता इथे एवढे टेक्निकल एज्युकेशनची सोय निर्माण होते आहे, कॉलेजेस येत आहेत, अगदी ITI पासून. तर ही जी मुलं मुली शिकून बाहेर येत आहेत, तर यांच्यात एंटरप्रिनरशिपची जी भावना आहे, तर ती वाढवण्यासाठी आपण काही करतोय का? नाही, आता काय होईल की ॲक्च्युली ह्या जे आपले कॉलेजचं जे सिलेबस आहे की नाही, ह्याच्यामध्ये आज आपण फक्त त्यांना टेक्निकल ज्ञान देतो आहे, पण त्यांना जे काही त्यांची पर्सनॅलिटी डेव्हलप करण्याकरता ज्या प्रकारचं काही इनपुट्स त्यांना पाहिजेत, ते अनफॉर्च्युनेटली त्यांना घरातून जर मिळत नसले, तर कॉलेजच्याच सिलेबसमध्ये असा एक काहीतरी एक विषय असायला पाहिजे की जो त्यांना एंटरप्रेनरशिप कशी असायला पाहिजे, त्यांच्या मनात काहीतरी नवीन इच्छा निर्माण कशी होईल, त्यांची उत्सुकता कशी वाढेल, अशा प्रकारचे त्यांना सतत प्रश्न विचारणं, त्याच्यावर त्यांच्याकडून काहीतरी उत्तरं घेणं, अशा प्रकारचा बुद्धीला चालना देणारा काहीतरी एखादा त्याच्यामध्ये दिवसात 1 तास असायला पाहिजे असं मला वाटतं. एक सामाजिक संस्कृतीचा पण एक थोडा भाग असतो. आपण डिस्करेज करतो एखाद्याला, तो जर का काही व्यवसाय उभा करत असेल तर. नोकरी आपल्याला सेफ वाटते. आता एकेकाळी तसं फार होतं, अच्छा. धंद्यात पडायचं असे एक हां. टिपिकल विनोदी वाक्य असायचं. हो. तर आता मला वाटतं थोडंसं कमी व्हायला लागले. आता आपल्याकडे सुद्धा मी बघतो ना की आपल्याकडे टुरिझममध्ये काही ना काहीतरी पाळंमुळं धरायला लागलेली आहेत. तुम्ही कुठल्याही रस्त्याने गेलात, मी नेहमी आमचं ॲक्वाकल्चरचं फार्म आहे नेवऱ्याला, तिकडे दर रविवारी जातो. तर त्या रस्त्यावर जिकडे तिकडे दुतर्फा भरपूर टुरिस्ट लोकांची गर्दी असते आणि बरेच छोट्या मोठ्या शॅक्स असतात, भरपूर माणसं असतात. तर लोकांना आता ह्या गोष्टींच्यामध्ये इंटरेस्ट निर्माण व्हायला लागलेला आहे. त्यामुळे ऑपॉर्च्युनिटी जशा जशा येतील ना, तसतसे आपले लोक पण त्याच्यामध्ये ॲसिमिलेट होतील असं मला वाटतं. ही मुलाखत जे ऐकतायत, तर तुम्ही काय सांगाल की तुम्ही कशाला एंटरप्रिनरशिप म्हणता? आपल्याकडे काहीतरी एक मनात इच्छा निर्माण होणं आणि त्या इच्छेप्रमाणे काम करण्याचा प्रयत्न करणं, त्याच्या सतत रिव्ह्यू करत राहणं की काय माझं चुकलं आज, उद्या मी काय दुरुस्त करू शकतो. असं करत करत जर आपण पुढे गेलो तर आपण नक्कीच काही ना काहीतरी उभं करू शकतो आणि दॅट इज एंटरप्रिनरशिप. दुसऱ्याकडे बघून काही करायचं नाही, आपण दुसऱ्याकडनं फक्त स्फूर्ती घ्यायची आणि आपल्याला जे जे काय जमतं ते आपण करायचं. व्यवसाय म्हटलं की लोकांना वाटतं की याच्यात धोका आहे. तुमचा काय अनुभव आहे? जगात कशात धोका नाही आहे, कुठल्याही गोष्टीमध्ये धोका आहेच आहे. इथे नोकरी जरी मी करत असलो तरी नोकरी करत असताना जर उद्या काही माझ्या कसला तरी कोणी माझा खोटा आळ माझ्यावर घेतला, मला लगेच जा म्हणून सांगितलं, तर तो धोका आहेच ना. तर धोक्याला घाबरून जीवन जगताच येणार नाही आपल्याला. एक तुम्हाला बघितल्यावर माझ्या मनात बऱ्याच वेळेला प्रश्न येतो की माणसं रिस्क घेऊ फार इच्छित नाहीत. त्या धोका या अर्थाने नाही म्हणत आहे मी, पण त्याला एक वेगळं धाडस लागतं की एवढे पैसे मी घ्यायचे आणि मग त्या पैशावर काहीतरी एक ॲक्टिव्हिटी सुरू करायची, त्यातनं मग परत त्याचा परतावा मिळवायचा. तर ही प्रोसेस टेन्शन आणणारी आहे, सर्वसामान्य माणसाच्या मनावर ताण आणते. तुम्ही कसं हँडल करता याला? नाही, डेफिनेटली प्रत्येकाला तर टेन्शन असतं, परंतु काय असतं, ज्याला आपण काहीतरी कॅल्क्युलेटेड रिस्क म्हणतो, की आपण पहिल्यांदा विचार काय करायचा की हे जर नाही जमलं तर काय होईल. मग ते जर नाही जमलं तर जे काय होणार आहे ते सहन करण्याची आपल्यात ताकद आहे का. जर ती असेल तर आपण ते रिस्क घ्यायचं आणि ते रिस्क घेत असताना प्रत्येक वेळेला रोज त्याचा रिव्ह्यू घ्यायचा की आज आपण काय ठरवलं होतं, काय झालं, जे नाही झालं ते का नाही झालं, उद्या ते दुरुस्त कसं करायचं आहे. असं करत करत जर पुढे गेलो
आणि जर आपण फोकस्ड असलो आणि आपण आपल्या कामाशी सिन्सिअर असलो तर 10पैकी 9 वेळा त्याच्यामध्ये नक्कीच यश येतं. हाय रिस्क हाय रिवॉर्ड असं लोक सांगतात, तुम्ही सहमत आहात? नाही, पण ते तर मला तसं लगेच सांगता येणार नाही, कारण हाय रिस्क हाय रिवॉर्ड हा अतिशय स्लोगन आहे. स्लोगन आहे. मी मगाशी बोलल्याप्रमाणे आपण कॅल्क्युलेशन केलं पाहिजे की मला काय झेपेल, मला काय शक्य आहे, तेच मी घेतलं पाहिजे. मी दुसऱ्याकडे बघून जगायचं नाही, मी माझं स्वतःकडे बघून जगलं पाहिजे. जसं एक एक उद्योग चालू असतो आणि त्याच वेळेला त्याचं एक्सपान्शन होत राहतं, डायव्हर्सिफिकेशन होत राहतं, तर तुम्ही सतत काहीतरी वेगळ्या बाजूला बघत असता. हो, कारण कसं असतं की ऑपॉर्च्युनिटी असतात ना, त्या चारी बाजूला असतात आणि आपण स्टँड धरून एकाच गोष्टीमध्ये सारखं लक्ष ठेवून राहिलो तर तो एक प्रकारचा आणि धोका निर्माण होऊ शकतो की ह्याला उद्या कसली कॉम्पिटिशन आली तर काय करायचं. म्हणून आपण एक गोष्ट बरोबर असताना आणि 2 गोष्टींचा विचार नेहमी केला पाहिजे. पण एक विषय आला की मनुष्य मग थोडासा त्याच्यात कंटेंटेड होतो की चला मला हे चांगलं कळतं तर हेच करत राहू. नाही, तेच म्हटलं ना की शेवटी आपला उद्देश काय आहे. पैसे कमवणं हा उद्देश आहे का आपला काम करण्यामधला आनंद घेणं हा उद्देश आहे. माझा दृष्टिकोन असा आहे की पैसे हे आपोआप मिळाले पाहिजेत. जी आनंद घ्यायचा आहे तो काम करण्याचा आनंद असला पाहिजे. त्याच्यामुळे आपण जर आपल्या कामामध्ये चांगले एंगेज असलो तर त्याचा रिझल्ट नक्कीच चांगला येऊ शकतो आणि मग त्यातून पाहिजे ते पैसे मिळू शकतात. पण पैसे मिळवण्याकरता जर धंदा करायचा असेल तर मग तसा एक ठराविकच गोष्ट करा, त्यातून एवढे पैसे मिळत आहेत ना आणि कशाला काय करायला पाहिजे असा प्रश्न होऊ शकतो मध्ये. ज्याला आपण म्हणतो की एखादी गोष्ट करत असताना पुढे 10 वर्षांनी 20 वर्षांनी याचं काय होईल याचा अनेक लोकांना अंदाज येत नाही आणि मग काही वर्षांनी ती ॲक्टिव्हिटी बंद पडते. तर तुम्ही असं होताना बघितलं? हां, आता कसं असतं की ऑब्सोलन्स ज्याला म्हणतात की आता आमचा व्यवसाय खाद्यपदार्थाचा आहे तर त्याच्यामुळे मला नाही वाटत की आमच्या व्यवसायामध्ये कधी असं ऑब्सोलन्स येईल, परंतु त्याच्यामध्ये बदल घडू शकतात. म्हणजे आज आम्ही ज्या प्रकारचे खाद्यपदार्थ बनवतो ते कदाचित 10 वर्षांनी अशा प्रकारचे खाद्यपदार्थ न आवडता लोकांना दुसरे कसे आवडायला लागतील. म्हणून आम्ही नेहमी पहिल्यांदा उद्या काय होऊ शकतं ह्याचा आम्ही नेहमी विचार केला पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये असा विचार असला पाहिजे की आज जे काय आम्ही करतो आहोत ह्याच्यात बदल काय काय घडू शकतात, कारण बदल ही एकच कॉन्स्टंट गोष्ट आहे. त्याच्यामुळे ते बदल काय होऊ शकतो ह्याचा आम्ही सतत विचार केला पाहिजे. मगाशी जसं मी बोलताना उल्लेख केला की ते खूप मोठ्या प्रमाणात टेक्निकल एज्युकेशन आलेलं आहे आणि सध्या IT शिवाय तर काहीच पुढे जात नाही आहे. कोकण कधी IT हब बिल असं वाटतं तुम्हाला? ॲक्च्युली आम्ही पण एक त्याच्यात थोडासा प्रयत्न केलेला आहे. आम्ही सुद्धा गेले 7-8 वर्ष आम्ही ITचा एक व्यवसाय इथे करण्याचा प्रयत्न करतो आहोत, पण अजूनही आम्हाला पाहिजे तेवढं त्याच्यात यश आलेलं नाही. आता याचं मुख्य कारण असं आहे की लोकांना ITमधल्या लोकांना त्याच्यामध्ये ITच्या बरोबरीने ज्या प्रकारचे ग्लॅमर त्याला असतं की नाही त्याच्याबद्दल जास्त पण लोकांना इंटरेस्ट असतो. म्हणून ते लोकांना ITच्या व्यवसायात गेलो की कुठेतरी मोठ्या शहरातच जायला पाहिजे, तिथेच राहायला पाहिजे असं पण कदाचित वाटू शकतं. त्याच्यामुळे IT हब कोकणामध्ये खरं म्हणजे व्हायला पाहिजे आहे. म्हणजे आम्ही तर फारच लहान काम करतो, परंतु आम्हीसुद्धा ज्या वेळेला शक्य होतं त्यावेळेला इन्फोसिस वगैरे कंपन्या इकडे येऊ शकतात का ह्याचा मी थोडीशी चौकशी केली. अभ्यास केला असं म्हणणार नाही, पण मी प्रयत्न केला होता. ती टाटाची कंपनी आहे किंवा इन्फोसिस आहे, तर त्या सगळ्या लोकांच्या मताप्रमाणे अजूनही त्याला सेकंड टियर सिटीज म्हणतात त्यांच्यामध्ये येण्यात त्यांची मानसिकता अजून नाही आहे. त्यांना अजून असं वाटतं की त्यांना पुणे, हैदराबाद अशा ठिकाणीच त्यांना जास्तीत जास्त पोटेन्शियल वाटतं. आणि माझा दृष्टिकोन काय होता की हे इकडचे लोक सगळे आपली घरं सोडून पुण्या मुंबईत ह्या लोकांना ह्या धंद्यांमध्ये काम करण्याकरता जातात. ते जर इथे धंदे इथे आले तर हे आपापल्या घरात राहून पण हे काम करू शकतील. मे बी केव्हा तरी पुढे होऊ शकेल, नाही याच्यातला भाग नाही आहे. आणि थोडा कमी पगारसुद्धा गावात राहून जास्त ॲडव्हान्टेजेस असू शकतो. नाही, पण तो प्रत्येकाचा पॉईंट ऑफ व्ह्यू असतो. म्हणजे आपण तसं कुणाला तसं लादू नाही सांगू शकत नाही. कारण कसं असतं लहान गावात राहिलं की मोठ्या गावातलं ग्लॅमर पण नसतं, तेवढे रेस्टॉरंट्स नाही आहेत, तेवढे मल्टिप्लेक्स नाही आहेत, त्या 4 ठिकाणची माणसं एकत्र आलेली नाही आहेत. तर त्याच्यामुळे तोही त्यांचा एक परिणाम असू शकतो की आम्हाला मोठ्या गावात जाऊन राहायचं आहे. आपण इन्फ्रास्ट्रक्चरविषयी बोलतो आहे की शहरामध्ये एअरपोर्ट असायला पाहिजे, 4 लेन रस्ते असायला पाहिजेत, ट्रेन सर्व्हिस चांगली असायला पाहिजे. कोकण तयार आहे या इंडस्ट्रीयल ट्रान्झॅक्शनला? आता यायला लागले ना. आता रत्नागिरीमध्ये सुद्धा माझ्या माहितीप्रमाणे पुढच्या 1 वर्षाच्या आत सिव्हिल एव्हिएशन चालू होणार. म्हणजे मुंबई रत्नागिरी गोवा असं काहीतरी. नंतर मी असं ऐकलं होतं की मुंबई रत्नागिरी साईबाबांचं गाव अशी विमान सेवा चालू होणार आहे पिलग्रिमेजसाठी वगैरे म्हणून. अच्छा. हां, तर ते तर आज आहे.
आज अनेक वर्षे 4 लेनिंगच्या रस्त्याचं काम चालू आहे. त्याच्यानंतर आता सी रूटसुद्धा चालू होण्याची भरपूर आपण बातम्या नेहमी ऐकतो. त्याच्यामुळे ह्या सगळ्या डेव्हलपमेंटचा परिणाम आपल्याकडचा टुरिझम, आपण सुद्धा जर बघितलं की गेल्या 10 वर्षामध्ये टुरिझमचा विचार केला तर गणपतीपुळ्याला येणारे माणसं 10 वर्षापेक्षा आता खूप वाढलेली आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू येणार आहेत इकडे सगळ्या, आणि ह्या गोष्टींना सकारात्मक दृष्टीने आपण जर बघितलं तरच आपण ह्या सगळ्या गोष्टींचा जास्तीत जास्त फायदा आपण घेऊ शकतो आपल्या लोकांना. यांनी इथली प्रॉस्पेरिटी वाढते असं वाटते तुम्हाला? आता प्रॉस्पेरिटीकडे त्याचं डेफिनेशन काय, हा त्या पहिला प्रश्न आहे की, परंतु लोकांना जर तुम्ही विचारलं, कमीत कमी माणसाकडे पण आज मोबाईल फोन आहे, तर तो सुद्धा एक प्रॉस्पेरिटीचं द्योतक आहे. माझ्या मते अनेक लोकांच्या घरात टेलिव्हिजन आहे, केबल आहे, नंतर दुचाकी वाहनं आणि 4 चाकी वाहनं. रत्नागिरीचा जर विचार केला तर रत्नागिरीमध्ये पूर्वी 10 वर्षापूर्वी ट्रॅफिक जॅम कधी नव्हते, पण आज एवढे ट्रॅफिक जॅम आहेत. तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींकडे आपण प्रॉस्पेरिटी म्हणून बघायचं की नाही बघायचं हे आपण ठरवायला पाहिजे. या सर्वामध्ये एक इंडस्ट्री आहे, खूप महत्त्वाची इंडस्ट्री आहे, आणि ती बरीचशी एक प्रकारे इंडिकेट करते, ती हाऊसिंग इंडस्ट्री आहे. ही वाढते आपली इथे. हो, आत्ता तरी मी असं ऐकतो की बरेच लोक आहेत ना, ते मुंबईत राहणारे जे चाकरमानी लोक आहेत, ते समजा इथे कुठे आडगावात वगैरे राहत होते, तर तिथे बरेचसे लोक आता रत्नागिरीमध्ये काही ना काहीतरी एखादा अपार्टमेंट घेऊन ठेवत आहेत. म्हणजे मुंबईतली एखादी खोली जरी विकली तर त्याचे जेवढे पैसे होतात त्याच्यामध्ये इथे एखादा अपार्टमेंट घेऊ शकतात ते. तर आत्ता हाऊसिंग पहिल्यांदा जो काय बूम होता तसा नाही आहे, परंतु अजूनही लोक इथे घरं घेत आहेत. तुमचे अनेक जे इंटरेस्टचे विषय आहेत त्याच्यामध्ये एक शिक्षण आहे का, शाळेची निर्मिती ही झालेली आहे. विशिष्ट पद्धतीचं जे शिक्षण जर का आपण देऊ शकलो तर त्याचे काय परिणाम होतात असं वाटतं तुम्हाला? पहिल्यांदा ही जी शाळा आहे आमची, ह्याच्यामध्ये माझ्या मुलांनी खूप मोठा भाग घेतलेला आहे. आम्ही त्याच्याबरोबर आहोतच, परंतु ही त्याची संकल्पना जी होती शाळेची ती त्यांनी आणलेली आहे, आणि त्याच्यापासून ती आपण डेव्हलपमेंटसाठी केली. आणि त्या शाळेमध्ये आम्ही काय विचार केला की आम्हाला जसं शिक्षण व्हावं असं वाटतं तसं ते शाळेत व्हायला पाहिजे. म्हणजेच काय की आपल्याकडच्या मुलांना नेहमी बाहेर बघितल्यानंतर काय वाटायचं की ह्यांना बोलता येत नाही, ह्यांना कम्युनिकेशन स्किल नाही आहे, ह्यांना जगाचं एक्सपोजर नाही आहे. तर त्या सगळ्या गोष्टी आपल्या शाळेमध्ये व्हायला नाही पाहिजेत असं ठरवून आम्ही ती शाळा सुरुवात केली. त्यामुळे आता आमच्या शाळेमध्ये प्रत्येक मुलाला आठवड्यातून एकदा त्या वर्गातल्या 30 का 40 मुलांच्या समोर उभं राहून त्यानं जे काय ऐकलेलं आहे त्याच्याबद्दल काहीतरी 5 मिनटं बोलायला त्याची प्रेमाची सक्ती आम्ही करतो. नंतर त्याला काही ना काहीतरी एक संगीतातलं आलं पाहिजे. मग त्याच्यात आमच्याकडे तबला पण आहे, पेटी पण आहे, इंग्रजी वाद्य सगळी आहेत. आणि त्याच्याकरता प्रशिक्षक पण ठेवलेले आहेत. तर त्याला काही ना काही ते आलं पाहिजे, काही ना काहीतरी खेळ आला पाहिजे. अशा सगळ्या गोष्टी आम्ही त्यांच्यावरती प्रेमाची सक्ती करतो, आणि आम्हाला असं वाटतं की ह्या सगळ्यांच्यामुळे त्यांची एक पर्सनॅलिटी डेव्हलप होईल. आणि ह्याची मला पावती मागच्या वर्षी एकदा मिळाली की माझ्या ओळखीचे गोगटे कॉलेजमधले एक होते, ते आमच्याकडची 10वी झालेली मुलगी 11वीत तिथे गेली होती. तर त्यांनी मला अर्जावून झाले की तुमच्या शाळेमधून आलेली मुलगी आहे, ती वर्गात लगेच हात वर करते आणि लगेच प्रत्येक गोष्टीचं उत्तर देते. मला वाटलं ती एक चांगल्यापैकी पावती आम्हाला मिळेल त्याच्यामध्ये. आपण बाहेर गेलो की आपल्याला नवीन काहीतरी दिसतं आणि मग ते आपण आपल्या इथे घरात आणण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही ते जगभर फिरता आणि उद्योग विश्व तुम्ही बघता, अनेक व्यक्तींना भेटता. तुम्ही काय घेऊन येता कोकणात असं वाटतं तुम्हाला? ना, आम्ही सांगतो ना की आम्ही त्यांच्याकडनं ॲस्पिरेशन घेऊन येतो की आम्ही अजून काय करू शकतो, आणि त्याचा आम्ही ते इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करतो. मला सांगायला आवडेल की आत्ता आम्ही रत्नागिरीमध्ये बनवलेला माशांचा एक खाद्यपदार्थ आहे, ज्याला इमिटेशन क्रॅब मीट म्हणतात. तर इमिटेशन क्रॅब मीट गद्रे या नावाने अमेरिकेमधल्या वॉलमार्टमध्ये विकायला आता रॅकवर त्यांच्या आहे. म्हणजे रत्नागिरीच्या लोकांनी केलेला रत्नागिरीतला पदार्थ अमेरिकेमध्ये महिन्याला जवळजवळ 700-800 टन जातो, आणि तो संपूर्ण अमेरिकेमध्ये त्याचा प्रसार झालेला आहे. ते माझ्या मुलांनी हे सगळं काम खूप मोठ्या प्रमाणात केलं आहे. जपानमध्येही गद्रे या नावाने तिथल्या दुकानामध्ये रॅकमध्ये खाद्यपदार्थ ठेवलेले आहेत. तर हे सगळं रत्नागिरीचं कॉन्ट्रीब्युशन आहे असं मला वाटतं. तुम्ही स्वतः अनेक लोकांकरता रोल मॉडेल आहात, इन्स्पिरेशन घेता तुमच्यापासून. पण तुम्ही कोणापासून इन्स्पिरेशन घेतलं आयुष्यात असं वाटतं? तर मला टाटांचं खूप आकर्षण आहे. म्हणजे कुठले जे पहिले जे होते जमशेदजी टाटा, त्यांनी कशी एका छोट्याशा नवसारी गावातून सुरुवात केली, आणि ते कसे
त्यांना विवेकानंद बोटीत भेटले, मग त्यांनी कशी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सुरुवात केली. म्हणजे ह्याच्यामध्ये त्यांचं जे काही मी वाचन केलं त्याच्यामध्ये मला असं दिसून आलं की पैसे मिळवण्याकरता काम केलं नाही, तर काम केल्यामुळे पैसे मिळाले. अच्छा. ते मला जास्त खूप असं वाटतं की मी रोल मॉडेल म्हणणार नाही, फारच कम्पॅरिझन डिस्पॅरिटी त्यात होईल. परंतु जर काय स्फूर्ती कोणाच्याकडून घेतली असेल तर नक्कीच त्यांच्याकडून असं म्हणणार नाही, पण त्यांना बघून काहीतरी आपण पण करावं असं वाटलं. आणि एखादी व्यक्ती ज्यांना तुम्ही भेटलात प्रत्यक्ष? माझ्या पत्नीचे वडील आहेत, माझे सासरे आहेत वसंतराव घाटगे म्हणून, घाटगे पाटील ट्रान्सपोर्टचे. ते एक माझे नक्कीच ते आयडॉल होते. माझे स्वतःचे वडील माझे आयडॉल होते, कारण त्यांनीसुद्धा जरी ते मॅट्रिक नापास झालेले होते किंवा मॅट्रिकपर्यंत शिकलेले नव्हते माझ्या मते, तरी पण त्यांना ही फोरसाईट होती की मला त्यांनी इंग्लिश शाळेमध्ये घातला होता, त्यांनी मला सिडनॅममध्ये पाठवला होता. तर त्यांना ते सगळी माहिती होती की ते स्वतः उत्तम गुजराती वाचायचे. आमच्या घरामध्ये गुजराती पेपर यायचा, तेव्हा त्या अनेक लोक आमच्या व्यापारातले त्यांना मानायचे. तर ते पण माझे एक इन्स्पिरेशन आयडॉल होते. ज्या पद्धतीने तुम्ही वावरता, तर आता काही फ्युचर प्लॅन्स आहेत तुमचे? नाही, आता तर मी माझ्या व्यवसायामधून मी रिटायर आहे. माझा व्यवसाय माझ्यापेक्षा खूप चांगल्या पद्धतीने माझा मुलगा सांभाळतो आणि तो खूप वाढवतो आहे आणि त्याची फोरसाईट खूप मोठी आहे. त्याला अजूनही आत्ता जे काय सुरुवात केलेली आहे त्यांनी, हे फक्त बिगिनिंग ऑफ द बिगिनिंग आहे. पुढे अजून तो भरपूर जाईल. माझी मुलगी पण खूप चांगल्या प्रकाराने शिकलेली आहे, ती पण खूप एंटरप्रायझिंग आहे. ती अमेरिकेमध्ये असते, ती तिथे एका मोठ्या प्रख्यात कंपनीमध्ये काम करते. माझी मिसेस आहे, ती पण चांगल्यापैकी सगळ्यांना सपोर्ट करणारी आहे. त्यामुळे व्यवस्थित चालतं सगळे. पण तुम्ही काही अजून नवीन प्रकल्पांमध्ये जाऊ इच्छिता? आहेत ना. आता आम्ही ऑलरेडी एक ट्रान्सपरंट सोलर पॅनलचा एक प्रकल्प आम्ही केलेला आहे. अच्छा. म्हणजे अजूनपर्यंत आपल्याकडे सोलर पॅनल जे असायचे ते सिलिकनचे असतात आणि ते ओपेक असतात आणि ते तिरके लावलेले असतात, त्यात वीज निर्माण होते. पण आता जगात एक नवीन डेव्हलपमेंट झालेली आहे की ही जी काच असते, जशी ही काच बाकीची काचेचे सगळे गुणधर्मापासून ही वीज पण निर्माण करते. अच्छा. आता अशा प्रकारचं ट्रान्सपरंट सोलर पॅनल पहिल्यांदा चायनावरून आणून इम्पोर्ट करायचं, नंतर ते इथे असेंबल करायचं आणि इथे मॅन्युफॅक्चर करायचं. अशा प्रकारचं एक आमच्याकडे योजना आहे आणि त्यातलं आता आम्ही कामाला सुरुवात केलेली आहे. अच्छा. तुम्ही ॲक्टिव्ह आहात त्या प्रकल्पात? आत्ता आहे. तुमच्याशी बोलताना नवीन नवीन गोष्टी कळत जातात, नवीन नवीन गोष्टींची जाणीव होते आणि आजूबाजूला जे काही चाललं आहे त्याचा एक वेगळा व्ह्यू पण मिळतो. श्रोते हो, आज दीपक गद्रेंना इथे बोलवण्याचा उद्देशच हा होता की आपल्या आजूबाजूला जे चालू आहे तर त्याच्याविषयी आपल्याला काय वाटतं याचा एक आपल्यालाच स्वतःला एक आरसा बघितल्यासारखं वाटतं. आणि तुमचं तर एवढं विजन आहे, तुम्हाला जगात काय चालू आहे माहिती आहे. तर असं असताना हे विजन आम्ही शेअर करतो तुमच्या माध्यमातून. आपले खूप खूप आभार. आपण आमच्याशी बोललात, श्रोत्यांशी बोललात. काय नाही, तुम्ही मला वारंवार प्रेमाची सक्ती करून जिथे बोलवलं आणि जे काय मी रोज बोलतो ते तुम्ही मला बोलायला सांगितलं, त्याच्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.